आज देशात सगळीकडे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय। आज अभ्यंग स्नानाचा दिवस, परंतु कोकणात मात्र थोडी वेगळी परिस्थिती आहे। कोकणातील शेतकरी सकाळपासूनच शेतामध्ये भात जोडणीमध्ये मग्न आहेत। ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस लांबल्यामुळे भात शेतीचं कोकणात नुकसान झालंय। बदलत्या हवामानाचा फटका भात शेतीला बसतोय आणि या धास्तीमुळे बळीराजा सकाळपासूनच शेतामध्ये दिसतोय। शेतकरी महिलांनी देखील फराळ न करता पावलं शेताकडे वळवली आहेत। वर्षभराच्या केलेल्या मशागतीनंतर हे मिळणारं भात पीक लवकरात लवकर जोडणी करून घरी घेऊन जाण्याची लगबग आता सुरू आहे। देशामध्ये आज दिवाळीचा उत्साह सुरू आहे। फटाक्याच्या आतषबाजीमध्ये दिवाळीचा सुरू असतानाच आज अभ्यंग स्नानाच्या पहिल्याच दिवशी कोकणामधील मात्र परिस्थिती वेगळी आहे। आज सकाळपासूनच बळीराजा हा शेतामध्ये भात जोडणीच्या कामामध्ये व्यस्त असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। वर्षभराच्या केलेल्या मशागतीनंतर हे जगाच्या पोशिंद्याला मिळणारं हे पिवळं सोनं म्हणजे ही जी भात शेती आहे, या भात शेतीसाठी या ठिकाणी अपार कष्ट केले जातात। सणासुदीच्या दिवशी देखील हा शेतकरी राजा आज शेतामध्ये व्यस्त असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 70% शेतकरी हा आज सणासुदीच्या दिवशी शेतामध्ये भात कापणी केलेल्या या भात शेतीची झोडपणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे एकंदरीत आज सणासुदीच्या दिवशी देखील कोकणातील शेतकरी हा इथे व्यस्त आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत महिला शेतकरी या ठिकाणी आहेत। सणासुदीचा दिवस आहे, सकाळपासून मात्र तुम्ही भात शेतामध्ये भात जोडणी करताय। आज दिवाळी आहे आणि या दिवाळी असून सुद्धा आम्हाला शेतामध्ये यावं लागतं, कारण पावसाने आमचं नुकसान केलं होतं आणि आता थोडा पाऊस म्हणजे थोडी अवधी दिली आहे आम्हाला काम करण्याची, तर आम्हाला ते दिवाळी असून सुद्धा आम्हाला शेतातच यावं लागलं। सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून इथे शेतात आहोत। फराळ वगैरे आजच्या दिवशी काय केलाय काय? नाही सर, संध्याकाळी रात्री आम्ही करणार, तर शेतातून जाऊन आम्हाला ते करावं लागतं। नक्कीच पाहिलं तर अतिशय विदारक परिस्थिती कुठेतरी म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी सणासुदीच्या दिवशी देखील सकाळपासूनच कोणत्याही पद्धतीचा फराळ वगैरे न करता पहाटेपासूनच सकाळपासूनच हा शेतकरी भात जोडणी करताना आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।